न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं आवाहन गांभीर्याने घेणं गरजेचं असून त्यावर नेत्यांनी दिखावा करू नये। तापा सोडणाऱ्यांनी दिखावा करू नये, त्यामध्ये सातत्य दाखवावं असं मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मांडलंय। देशात सध्या गंभीर स्थिती असून पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी मागणीही शरद पवार यांनी केली आहे। निवडणुकीच्या काळात सत्ताधाऱ्यांना इंधन बचतीचा विचार का आला नाही, इंधन बचतीचा निर्णय घ्यायला इतका वेळ का लागला, असे प्रश्न शरद पवारांनी विचारले। शरद पवार म्हणाले की पंतप्रधानांनी जे काही आवाहन केलंय त्यावरून परिस्थिती गंभीर आहे असं दिसतंय। त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे, यामुळे पंतप्रधानांच्या आवाहनाची सर्वांनी नोंद घ्यावी। यापूर्वीही देश अशा परिस्थितीला सामोरं गेलाय। पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानंतर प्रशासनाच्या खर्चात बचत करण्याचे अनेक पर्याय आहेत, त्यावर काम करावं। पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनानंतर कुणी गाड्यांचा ताफा कमी करतोय, कुणी पायी चालतोय असं दिसतंय, पण ताफा सोडणाऱ्यांनी मंत्र्यांनी दिखावा करू नये, त्यामध्ये सातत्य दाखवावं असा सल्लाही यावेळी शरद पवारांनी दिला। 1 किंवा 2 दिवसांच्या बचतीने काही होणार नाही। आता मोदींचं आवाहन त्यांचे नेते किती दिवस पाळतात हे पाहावं लागेल असंही शरद पवार म्हणाले। त्या मंत्र्यांच्या ताफ्यात 17 गाड्या कशाला हव्यात? त्या गाड्या कमी करून 7 ते 8 वर आणलं आहे आणि दिखावा केला जातोय। गेल्या 4 वर्षापासून माझ्या ताफ्यात 3च गाड्या आहेत। माझ्या ताफ्यात बदल करण्याची विनंती मी केली आहे असं शरद पवार म्हणाले। राज्याचे मुख्यमंत्री आज मंत्रालयात बाईकने आले, त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, मुख्यमंत्री उद्यापासून रोज मंत्रालयात बाईकवरून आले तर लोक गांभीर्याने घेतील। नीट पेपर फुटीनंतर बोलताना शरद पवार म्हणाले की याआधीही नीट परीक्षेबाबत असा प्रकार झाला होता। आता ही आवश्यक ती काळजी घेतली नसल्याने हा पेपर फुटला, त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात गेले। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।